आज थोडंसं फ्रीजकडे लक्ष देऊया म्हटलं, कारण रोज असंच सामान ठेवलं जातंय, तर काय-काय त्याच्यामध्ये आहे हे पण लक्षात नव्हतं माझ्या. तर म्हटलं फ्रीज उघडून बघावं, तर एवढा सारा पसारा निघाला त्याच्यात. न लागणाऱ्या वस्तू जास्त होत्या. कढीपत्ता वगैरे सुकला होता त्याच्यातला तो काढून टाकला. बाकीच्या चटण्या वगैरे मी ठेवल्या होत्या त्याही काढून घेतल्या, कारण आता खूप दिवस झाले त्या ठेवल्या होत्या तशाच. रोज हे क्लीन करणं होत नाही, त्याच्यामुळे कधी टाईम भेटतो त्या दिवशी मात्र नक्की आठवणीनं बघते. दही पण असंच राहिलेलं, एक पॅकेट एक्स्ट्रा आणलेलं ते तसंच ठेवून दिलेलं. ते पण मी व्यवस्थित एका ह्याच्यामध्ये घालून ठेवलं. कारण असं होतं ना, आपलं घाई गडबडीमध्ये आपण गोष्टी तशाच ठेवून देतो. असंच होतं माझं काहीसं. भाजीपाला आणला तर तो तसाच ठेवून देते. त्याच्या काही पसारा पडलेला असतो आणि ह्या भाज्या हे घेऊन आलेले. त्या सगळ्या छान अशा निवडून घेतल्या. कोथिंबीर मी 2 डब्यांमध्ये ठेवते. कारण एका डब्यामधली यूज करता येते. नंतर लागेल तशी दुसऱ्या डब्यातली त्याच्यात काढून घेते. तो पुढे तुम्हाला दिसेलच. तर इथे सगळंच घरातलं सामान संपलेलं लसूण, आलं वगैरे तर तेही सगळं घेऊन आले ते. आणि लसूण ना मी नेहमी कांद्याची जी ट्रॉली असते ना त्याच्यामध्येच ठेवत असते. तर ही जी एक्स्ट्रा कोथिंबीर असते ना, जास्त कोथिंबीर आणतो दरवेळेला, तर ती एक्स्ट्राची जी असते ती अशी टिश्यू पेपरमध्ये मी रॅप करते निवडून झाल्यानंतर आणि ती असं मोठ्या डब्यामध्ये ठेवते आणि डेली यूजला मला जी लागणार असते रेग्युलर यूजला ती मी ह्या डब्यामध्ये ठेवते. कारण पटकन ती घेता येते म्हणून. हे आलं वगैरे स्वच्छ पुसून घेतलं आणि मग ते ठेवून दिलं आणि काय होतं ना, घाई गडबडीमध्ये आपण असंच फ्रिजमध्ये गोष्टी सरकवतो, तर ते कचरा तसाच राहून जातो. म्हटलं आज निवडूनच ठेवावं, कसंही फ्रिज ओपन केलेलं आहे त्यानिमित्त. ह्या भेंड्या मी फ्राय करायला ठेवल्या होत्या, पण माझ्या लक्षातच नाही. त्या खराब होऊन गेल्या. कढीपत्ता सुकलेला होता. त्याच्यानंतर तुळशीची जी आम्ही झाडं काढली होती, त्याच्या काही फांद्या आम्ही ठेवल्या होत्या. तर ग्रेशूला काढा करून द्यायचा, तोही तसाच राहिला. ही लसूण असं मी फ्रिजमध्ये सॉरी ह्याच्यामध्ये ठेवत असते कांद्याच्या ट्रॉलीमध्ये आणि एवढा सगळा पसारा मला आता आवरायचा आहे. सकाळी उठल्यापासून हेच कामं चालू आहेत माझी. ह्या सगळ्या भाज्या निवडून घेतल्या संध्याकाळी काहीतरी स्पेशल बनवूया म्हणून आणि फ्लॉवर वगैरे तो पण कट करून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवला, म्हणजे आयत्या वेळेला घेऊन पटकन करता येतो. आणि तूप बनवायसाठी ही रोज मी दुधावरची साई काढत असते. तर असा होता आजचा दिवस. बाय.